फाउंडेशनच्या माध्यमातून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर प्रमुख श्री बाळा परब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वच नगरसेवक, सर्व प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी आलेलो आहोत. ज्या अन्यायाविरुद्ध हा लढा सुरू आहे त्या बाबत एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून यावेळेला आदरणीय बंटीजी आणि भिक्खू महासंघ आणि सर्व आमचे कुमार कांबळे साहेब हे सर्व आले होते पदाधिकारी गटनेता कार्यालयात. त्यावेळेला 2 वेळा कमीत कमी 2.5 तास चर्चा करून तो विषय समजून घेणं गरजेचं होतं. त्यांच्यावर होणारा अन्याय आणि त्याच्यातनं न्याय कसा मिळेल याच्यासाठी एक प्रोग्राम ठरवणं गरजेचं होतं. त्यामुळे आयुक्त महोदयांकडे वेळ घेऊन हा विषय अत्यंत ज्वलंत आहे, अत्यंत गंभीर आहे आणि याच्यामध्ये झालेला TDR घोटाळा असू द्या, याच्यामध्ये पोलीस बळाचा गैरवापर असू द्या किंवा या जागेवर विकास काम होत असताना कायद्याची पायबदली जर होत असेल तर त्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांनी बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे आणि तेच काम आम्ही करण्याच्या हेतूने यावेळेला आयुक्तांच्या दालनामध्ये अतिरिक्त आयुक्त गोडसे साहेब यांच्या सोबत जवळजवळ 2-2.5 तास चर्चा केल्यानंतर एक कॉमन प्रोग्राम ठरवण्याबाबत ठरलं आणि आयुक्तांकडे त्याचं ब्रीफिंग केलं की बाबा आम्हाला अपेक्षित काय, कारण ही समस्या जर सोडवायची असेल, न्याय मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी पोलीस विभाग हे प्रतिनिधित्व आणि प्रमुख पदाधिकारी असणं गरजेचं आहे. मध्ये उपायुक्त असतील, अतिरिक्त पोलीस आयुक्त ACP असतील, DCP असतील किंवा सिनियर PI हे उपस्थित पाहिजे. भूमी अभिलेख डिपार्टमेंटचे पदाधिकारी अपेक्षित आहेत. त्यानंतर महसूल विभागाचे तहसीलदार किंवा LTO प्रांत अपेक्षित आहेत. त्यानंतर MMRDA यांचे प्रतिनिधी अपेक्षित आहेत आणि टाउन प्लॅनिंगचे पदाधिकारी अपेक्षित आहेत आणि या सर्वांना एकत्र बसून ही मीटिंग होणं आणि याच्यातनं एक विचारांची देवाणघेवाण करून नियोजनबद्ध असा कार्यक्रम, कॉमन प्रोग्राम ठरवणं गरजेचं आहे. आणि त्या हेतूने बंटीजींच्या आणि सर्व भिक्खू महासंघाच्या परवानगीने एक तारीख ठरली 7 मे. त्यावेळेला एक कॉमन प्रोग्राम ठरला आणि आयुक्तांच्या दालनामध्ये या सर्वच पदाधिकाऱ्यांचे 5-6 विविध विभागाचे म्हणजे पोलीस विभाग असू द्या, महसूल विभाग असू द्या किंवा भूमी अभिलेख असू द्या, MMRDA असू द्या, या सर्वांची एक कॉमन मीटिंग ठरली आणि त्या मीटिंग मध्ये टप्प्याटप्प्याने चर्चा झाली. पहिला जर विषय कुमारने घेतला असेल तर त्या पोलिसांनी बळाचा गैरवापर केलाय त्याबद्दल कुठेतरी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, माफी मागितली पाहिजे आणि त्याच्यावरनं जर ठिंगी पडण्यासारखी सुरुवात झाली पण ती गरजेची होती. त्या भावना होत्या, अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याच्या त्या एक प्रक्रिया होती आणि त्यासाठी त्यावेळेला मी माझं प्रास्ताविक केलं त्या मीटिंग मध्ये की न्याय मागावा लागतोय आणि या सर्वच एजन्सी या ठिकाणी आहे. पोलिसांनी बळाचा वापर करायचाच का? कायदा आहे आणि कायद्याच्या मार्गाने जर तुम्ही जर ती बळाचा वापर कोणाविरुद्ध केला जातो, गुंडांविरुद्ध केला जातो, दहशती विरुद्ध केला जातो, दादागिरी करणाऱ्यांविरुद्ध केला जातो आणि बंटीजी आणि बौद्ध भूमी फाउंडेशनचे कार्यकर्ते तिथे काय गुंडगिरी करणारे नाही, धम्माचा प्रसार प्रचार करणारे, शांतीचा संदेश जगाला देणारे आणि ज्या ठिकाणावर हे काम घडतंय त्या कार्याच्या ठिकाणी तुम्ही जर असा पोलिसांचा बळाचा वापर गैरवापर करणार असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही. ही भूमिका त्या मीटिंग मध्ये आम्ही घेतली, जाहीरपणे घेतली
डीसीपींना त्या मीटिंग मध्ये खडसावण्यात आलं की हे पुन्हा होणार नाही आणि आजची जी मीटिंग होते त्याच्यामध्ये नियोजन झालं पाहिजे. मोजणी करायची असेल तर त्यांना विश्वासात घ्या. काही नियोजन करायचं असेल तर त्याचा मोबदला दिला गेला पाहिजे. आज जो 32 एकर 34 एकरचा विषय काढला जातो त्या ठिकाणी जो टीडीआर दिला गेलेला आहे तो टीडीआरच गैरमार्गाने दिला गेलेला आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. एक ऍफिडेव्हिटच्या म्हणजे त्याच्यामध्ये नोटरीच्या माध्यमातून तो टीडीआर दिला गेलेला आहे. तिथे कोणतेही रजिस्ट्रेशन नाही, कोणतेही ठोस डॉक्युमेंट नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे. महानगरपालिकेचं नाव त्या सातबाऱ्यावरती आलं ते कसं आलं आणि त्या ठिकाणी कब्जे वहिवाट स्पष्टपणे त्या ताबा पावतीमध्ये उल्लेख असताना दिला गेलेला आहे. त्याच्याबाबत कुठेतरी चौकशी झाली पाहिजे. आणि या सर्व गोष्टी जेव्हा येतील समोर त्यावेळेला दूध का दूध पाणी का पाणी होईल. परंतु त्या भूमिका त्या मीटिंग मध्ये हे ठरवलं असताना ते मिनिट्स बुक बनवताना पुन्हा आम्हाला कुठेतरी डावलण्यात आलं आणि त्या मिनिट्स मध्ये त्यांच्या सोयीचे मुद्दे घेण्यात आले. त्या ठिकाणी आज एक भूमिका घेण्यात आली की बाबा ठीक आहे, जे काय आहे जी जागा इतर हक्कामध्ये नाव समावेश होण्याबाबत तुम्हाला प्रांताकडे अपील करायला लागेल, एसडीओ कडे मागणी करायला लागेल. त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी मला वाटतं तुम्ही मागणी केली प्रांताकडे त्या मीटिंगच्या दुसऱ्याच दिवशी, परंतु त्या ठिकाणी हिअरिंग झाली का नाही मला माहित नाही. आजपर्यंत त्या गोष्टीची हिअरिंगही झाली नाही. का हिअरिंग घेतली जात नाही हा प्रश्न प्रांताला मला विचारावा लागणार आहे. कारण आहे त्याला कुठेतरी हिअरिंग झाली तर सत्य बाहेर येईल आणि ते सत्य बाहेर आलं तर अनेकांचं पितळ उघडं पडेल. आमच्या विकास कामाला विरोध नाही, परंतु त्या विकास कामामध्ये कायदा कुठेतरी बाजूला ठेवला जात असेल आणि ज्यांना न्याय हक्क मिळाला पाहिजे तो मिळत नसेल तर असे आंदोलन उभे राहतात. आज हे आंदोलन या शहरापुरता किंवा महानगरपालिकेपुरता मर्यादित राहिलेलं नाही, महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेलं नाही, देशापुरता मर्यादित राहिलेलं नाही. विदेशात याची नोंद घेतली जाते आणि या महानगरपालिकेचा सदस्य या नात्याने मलाही कुठेतरी आत्मपरीक्षण करावं लागतं की माझी भूमिका मला ठरवायला लागेल. माझी भूमिका ठरवत असताना मला पक्षाची भूमिका ही महत्वाची आहे. पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सर्व वस्तुस्थिती त्यांच्या समोर ठेवल्यानंतर शरद प्रमुख म्हणाले की आपण सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन सर्व नगरसेवकांना घेऊन आपण त्यांना भेट देऊया आणि ज्या ठिकाणी कायद्याची पायमल्ली होत असेल, ज्या ठिकाणी अन्याय होत असेल, बळाचा गैरवापर होत असेल, मग तो पोलीस विभाग असू द्या, महसूल विभाग असू द्या, महानगरपालिका असू द्या, त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता तुमच्या सोबत असतात. आज ह्या आंदोलनाचा दखल किंवा हे आंदोलन उभं राहत असताना एकाच धर्मामध्ये कशी फळी निर्माण होईल, दुफळी निर्माण होईल याचं नियोजनही दुसरीकडे म्हणजे पाहायला मिळालं. वेगळे शक्ती प्रदर्शन, इकडे दोन शक्ती प्रदर्शन, पण सत्याचा विजय आणि शांतीचा विजय नेहमी होत असतो आणि तो या ठिकाणी त्यांनी 2-3 दिवस ते आंदोलन केलं, नंतर ते कुठे गायब झाले मला माहिती नाही. एकच दिवस ह्या सर्व गोष्टी त्यावेळेला समोर येतात. म्हणजे आपण नंतरही म्हणजे गैरसमज होऊ शकतात. त्याच्यानंतरही आपण घटनेच्या कार्यालयात आलात आणि एक चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा लढा उभा राहायला लागेल. पक्षाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि ज्या ठिकाणी कायद्याची पायमल्ली होत असेल, कायदा पायदळी तुडवला जात असेल, गैरवापर होत असेल, तिथे आम्ही तुमच्या सोबत नक्कीच आहोत. पण या सर्व गोष्टींमध्ये टीडीआरची चौकशी झाली पाहिजे आणि ज्याचे तुमचा कब्जा आहे, वहिवाट आहे, वापर आहे आणि धम्माचा प्रसार आणि प्रचार होतोय त्या ठिकाणी यांना पोटात दुखायचं कारण नव्हतं. श्रेय पाहिजे, श्रेय द्यायला तयार होते, तुम्ही श्रेय घ्या. मंत्रालयात मंत्री महोदयांच्या घरी बंगल्यावरती मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये जे काही ठरलं त्याच्यापेक्षा फार 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 वेगळं मंत्री महोदयांनी पत्रकारांना सांगितलं. आम्ही 50 कोटी मंजूर केले, 100 कोटी मंजूर केले. मग मी त्यांना विचारलं, चौकशी केली, चर्चा झाली नाही का? मग आतमध्ये होणारी चर्चा वेगळी, पत्रकारांना दिलेली माहिती वेगळी. असा जर प्रकार होत असेल तर खरं त्यांच्याकडनं न्याय मिळू शकेल का? हा एक म्हणजे खरोखर तुम्हाला मला पडलेला प्रश्न आहे.
परंतु काही असलं तरी सत्य आपल्या बाजूने आहे, संविधान आपल्या बाजूने आहे आणि संघर्ष आपल्या बाजूने आहे. आणि या सर्व गोष्टी बघितल्यानंतर माझ्यातला कार्यकर्ता या आंदोलनाचा प्रेरणा घेणार आहे. हे आंदोलन अनेक आंदोलनांना प्रेरणा देणारं आंदोलन असणार आहे. अनेक संघर्ष याच्यामुळे निर्माण होणार आहे. संघर्ष केल्यावरती आपण यशस्वी होतो. आपल्या बाजूनी सत्ता नाही, आपल्या बाजूनी पैसा नाही, आपल्या बाजूनी राज्यकर्ते नाही, आपल्या बाजूनी आपल्याच मध्ये दुफळी निर्माण करणारे नाही, आपल्यातलेच आपल्या बाजूनी नाही. असं असताना हे आंदोलन सुरू आहे. ते केवळ एक आणि एकाच प्रमुख मुद्द्यावर, प्रमुख पायावर, संविधान. आणि या आंदोलनाचा विजय हा या संविधानाचा विजय असणार आहे. आणि या आंदोलनाचा विजय हा शांतीचा विजय असणार आहे. आणि या आंदोलनाचा विजय या बौद्ध धम्माचा विजय असणार आहे. गौतम बुद्धांच्या विचारांचा विजय असणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आज तुमच्यासोबत आहोत. या सर्व गोष्टी असताना टीडीआरचा हा घोटाळा जर बाहेर आला तर अनेक प्रकरणं बाहेर येणार आहे. पण तो चौकशी लावा, निपक्षपातीप्रमाणे चौकशी करा. आणि त्याच्यावरती समिती नेमा, ठरलं होतं. त्याचं काय झालं पुढे माहित नाही. ह्या सर्व गोष्टी आहेत. मी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या आमच्या पक्षाच्या वतीने, आमच्या सर्व सन्माननीय नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या वतीने, शहरप्रमुख श्री बाळा परब यांच्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. इथे सगळ्या आलेल्या पदाधिकाऱ्यांना